नमस्कार मैत्रिणींनो, श्रावणी फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला रिफिल बाही कशी बनवायची ते शिकवणार आहे। आपली नेहमीची जी छोटी बाही असते ती कट करून घ्यायची। हे अस्तर कट केलेले आहे आपण आणि हे ब्लाउजचं कापड। आता आपण त्याच्यावर रिफिलची फ्रिल तयार जी करणार आहे ना ती कटिंग करणार आहे। ही डबल घडी आहे, घडी 4 पदरी करायची। रिफिल बाईसाठी जे माप लागतं ते आपण उंचीला 12, 13, 11 पर्यंत आवडीनुसार जसं रिफिल पाहिजे त्यानुसार आपण ठेवू शकतो। आपण आता ही 12 ठेवली आहे मी। इथून आडवं 4 इंच घेतलं, इथं 4 इंच घ्यायचं आहे। खाली 6, 6.5, 7 पर्यंत घेऊ शकता। मी 7 घेतले। एकदम सोपी पद्धत आहे, सहज लक्षात येण्यासारखी, कठीण असं काहीच नाही आहे बाही। ही झाली बाहीचं कटिंग। शिवायची घेणार आहे आपली रेग्युलरची जी राहते ना ती। उंच भागासमोर उंचच भाग येऊ द्यायचा बाहीचा। दाबटीप टाकायची। अशा पद्धतीने आपली छोटी बाही तयार करून घ्यायची आणि रिफिल जी बाही करतोय ती वरनं लावायची याच्यावर। अशा पद्धतीने मणी निघतात ना, त्याच्यामुळे काय केले, इकडच्या बाजूला गाठ मारून घ्यायची आणि इकडच्या बाजूला गाठ मारून घ्यायची। दोन्ही बाजूला काय करायचं, गाठ मारून घ्यायची, म्हणजे काय होतात, मणी सुटत नाही। आता आपण ही याला लेस लावून घेणार आहे। आता आपल्याला इथे टिपा मारून प्लेट मारून घ्यायची अशा वरच्या दिशेने घ्यायची। अशा पद्धतीने प्लेट घेतली। आता परत इकडे पण घ्यायची आहे। आता आपल्याला इंचाचं अंतर घेतलं, इथे पण 1 इंचाचं अंतर घेतलं आणि त्याच्या पुढं 3.5 इंच घेतले, त्याच्या पुढं 3.5 इंच घेतले। आता प्लेट मारलेले जे आहे ते इथे आणि इथे बसवायचे आहे। इथून सुरुवात करायची। ते बाजूला काढले मी। आता इकडच्या बाजूची घ्यायची जणू। आता हे मधले जे आहे याच्या इथून एवढ्या भागात याच्या प्लेट्स टाकून घ्यायचे। कापड त्रास देतोय हे जरा। डायरेक्ट हाताने प्लेटा बसत नाही, असंच काहीतरी हातात वस्तू घ्यायची आणि बनवायची। अशा पद्धतीने याला आपण प्लेट टाकून घेऊ।
अशा पद्धतीने ही बाही तयार झाली आहे छान अशी वरती.